रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. मित्रांनो नमस्कार. आज आले मुक्काम पोस्ट उमरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथील शेतकरी दुसिंग पाटाच्या आपण आज टोमॅटो प्लॉटवरती आहे. तर या टोमॅटोच्या प्लॉटला आपले सहकारी मित्र रामाचे प्रतिनिधी आपले कलपर साहेबांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं. तर या ठिकाणी आपण त्या प्लॉटवरती आलेलो आहोत. त्या प्लॉटला कशा प्रकारे मार्गदर्शन केले तर आपण तत्पूर्वी आपण ह्या प्लॉटची व्हरायटी कुठली आहे आणि त्याच्यानंतर या प्लॉटचं अंतर किती आहे आणि याची लागण किती फुटावर केली आहे तर आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर याच्यानंतर ह्या प्लॉटला आता हे टेम्परेचर किती होतं काय सारखं पूर्ण माहिती घेऊ. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. महेश भाऊसाहेब दुसिंग, गाव उमरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. सर आपले हे ज्या टोमॅटोच्या प्लॉटची लागण तुम्ही केली आहे हे किती फुटावर लागण केली सर? इथं किती अंतर आहे? 4.5 फुटी. आणि ह्या दोन झाडाचे अंतर किती आहे? 1.5 फुटी. आणि या टोमॅटोच्या प्लॉटची व्हरायटी कुठली आहे? अथर्व आहे. अथर्व आहे. आता ह्या प्लॉटला लावून किती झाले तरी मला? ही 24 मार्चला लागण झालेली. म्हणजे आता 2 महिने होऊन गेले जवळजवळ. आता या मला सांगा की 2 महिने झाले त्या तुम्ही तोडा केलाय का अजून करायचं बाकी? अजून नाही, आता सुरुवात केली ती. सुरुवात केली. मग आता याच्यातून तुम्ही तोडे काढले का? नाही, आता तोडा चालू होईल. किती एकरचा प्लॉट आहे सगळा देव? हा 20 गुंठ्याचा आहे. म्हणजे अर्धा एकरचा प्लॉट हा. आणि तुम्हाला आता समजा हे तुम्ही जे नियोजन केले हे रामारोटीचं तुम्ही कधीपासून नियोजन केले याला? याला सुरुवातीपासून नियोजन लावलेलं. म्हणजे पहिल्यापासून नियोजन केले. पण तुम्हाला याच्यामध्ये फरक काय वाटलं? लावल्यापासून तुम्हाला जी ग्रोथ पाहिजे तशी ग्रोथ झाली का? हा झाली ना. म्हणजे उत्पन्न कसे आपलं उत्पन्न चांगले आहे का? उत्पन्न चांगलं आहे. उन्हाचा ट्रेस मध्ये पाहू शकता की ह्या ठिकाणी ह्या टोमॅटोचा अथर्व व्हरायटीचा प्लॉट आहे आणि ह्या सरांनी ह्या प्लॉटसाठी संपूर्ण रामा ॲग्रोटेकचं उत्पन्न वापरले. आणि त्याच्यानंतर यांनी तुम्ही पाहू शकता टोमॅटोची साईज झालेली आहे आणि सेटिंग भरपूर आहे. तर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला ह्या प्लॉटला तुम्ही आपण मार्गदर्शन केले रामा ॲग्रोटेक कंपनीचं, तुम्हाला जे फळामध्ये तुम्हाला फरक काय वाटला? पानामध्ये तुम्हाला फरक काय वाटला? फळाची साईज चांगली, फळा साईज चांगली, पानं सोडले पानं वगैरे कसे वाटले? चांगली. म्हणजे पानात ग्रोथ चांगली, एक काळोखी चांगली आणि सेटिंग चांगलं झाले आणि फुगवण चांगली झाली का? चांगली. याला तुम्ही काय काय वापरलं आपल्या कंपनीत आतापर्यंत? रामा गोल्डचं नॅनो शक्ती. खालून काय केलं? खालून तुम्ही अजून काय केली? नॅनो शक्ती वापरलेलं आहे. त्याच्यानंतर एकदा निम तेलची पण एकदा खालून ड्रिंचिंग केलेली आहे. त्याच्यानंतर समृद्धीचं म्हणजे एक वापरलेलं आहे. बरं. म्हणजे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सरांनी सुरुवातीपासून ज्ञानशक्ती वापरलं वाढीसाठी, फुटासाठी. त्याच्यानंतर सरांनी सुरुवातीला ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिकचा मायक्रोटनचा त्यांनी खालून पहिले आळवणी केली. त्याच्यानंतर सेकंडला त्यांनी जे फुलाची अवस्था असताना, कळीची अवस्था असताना त्यावेळेस सरांनी रामा ॲग्रोटेक कंपनी झाडाचा प्लॉट म्हणजे बायोसमृद्धी तरकारी पेस्टलच्या या ठिकाणी आळवणी केली आणि वरतून त्यांनी निमकरणची फवारणी केली. त्याच्यानंतर रामागो, टीम ग्रो, रामा मॅजिकची या ठिकाणी कळीकरता फवारणी केली. बरोबर आहे सर? म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल तुम्ही हे आपण औषधं वापरले. आता सध्या टेम्परेचर किती दाखवत आता तरी पण? आता 39 पर्यंत आहे. नाही पण आता मागचं किती असतं तरी पण? 43 होतं. म्हणजे मित्रांनो 42-43 पर्यंत टेम्परेचर गेले. मला सांगा तुम्हाला ह्या टेम्परेचरचा मला काही परिणाम झाला दिसतो का? नाही, काही नाही आला. मित्रांनो इतकं टेम्परेचर असताना देखील की या पूर्ण प्लॉटमध्ये तुम्ही बघता की कुठे पानामध्ये चुकवा आलेलं दिसत नाही, फळामध्ये कुठे ट्रेस दिसत नाही, झाडाचे ट्रेस दिसत नाही. पूर्ण फळाला तेच चांगले, कळे चांगले, फुगून आलेली. अजून तुम्हाला काय म्हणायचं अजून तरी पण? बाकी काही नाही. आता फक्त काढायचं चालू करा. तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये अजून काही वाटते कोणी वाटते का याच्यामध्ये काही? नाही, काहीच नाही. बाकी काही नाही. म्हणजे पूर्ण समाधान झाले. म्हणजे रामा ॲग्रोटेकचे उत्पन्न आपण वापरले तरकारीमध्ये टोमॅटोसाठी म्हणा तुम्हाला 100% रिझल्ट भेटला. म्हणजे अजून तुम्हाला असं काय वाटतंय का म्हणजे स्वस्त आहे का महाग आहे काय असं वाटतं? नाही, काही नाही. व्यवस्थित आहे. महाग वाटत नाही, स्वस्त एकदम स्वस्त आहे. तर दुसिंग साहेब तुम्ही या ठिकाणी रामा ॲग्रोटेकची उत्पन्न वापरली तर तुमचे खूप खूप धन्यवाद. तर आपण पुढील आता तुम्हाला आपण जे हार्वेस्टिंगच्या टायमाला आपण व्हिडिओ घेणार आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस तुम्हाला आपण नवीन व्हिडिओ करून शेतकऱ्याला आपण एक अजून आपण गायडन्स करू. धन्यवाद.